नमस्कार मित्रांनो, सध्या 2025 या वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर सुरू आहे आणि लवकरच आपण नव्या 2026 वर्षात प्रवेश करणार आहोत. नवीन वर्षाचा पहिला आणि अत्यंत पवित्र सण म्हणजेच की मकर संक्रांत. पण अनेकांच्या मनात एकच प्रश्न असतो, 2026मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी करायची की 15 जानेवारीला? चला तर मग आज या व्हिडिओमध्ये आपण तो संपूर्ण गोंधळ बाजूला करूया. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात तेव्हाच मकर संक्रांतीचा पवित्र दिवस हा साजरा केला जातो. पंचांगानुसार 2026मध्ये मकर संक्रांत बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. हा दिवस सूर्याचा उत्तरायण प्रवासाची सुरुवात दर्शवतो. याच दिवसापासून दिवस मोठे होऊ लागतात आणि अंधारावर प्रकाशाचा विजय सुरू होतो. चला तर मग जाणून घेऊया मकर संक्रांत 2026चा पुण्यकाळ. पुण्यकाळ दुपारी 3:13 ते 5:45 आहे. एकूण 2 तास 32 मिनिटे इतका आहे. त्यानंतर महापुण्यकाळ दुपारी 3:13 ते 4:58 म्हणजेच की एकूण 1 तास 45 मिनिटे आहे. या काळात स्नान, दान, सूर्यपूजा, तिळगुळ दान केल्यास पुण्य अनेक पटीने वाढते. मित्रांनो, अनेक लोकांना मकर संक्रांतीचे धार्मिक महत्त्व हे माहितीच नसते. तर मकर संक्रांत हा एक केवळ सण नाही, तो नव्या ऊर्जेचा, नव्या आशेचा आणि सकारात्मकतेचा संदेश आहे. या दिवशी सूर्यदेवाला पाणी अर्पण केले जाते, तीळ-गूळ अर्पण केला जातो, दान, स्नान आणि पूजा केली जाते. हिंदू धर्मात उत्तरायण काळ अत्यंत शुभ मानला जातो, कारण हा काळ आध्यात्मिक उन्नती, सकारात्मक विचार आणि मोक्ष मार्गाशी जोडलेला आहे. हा दिवस आपल्याला निसर्गाशी जोडतो, कृतज्ञता शिकवतो आणि जीवनात नव्या ऊर्जेचा संचार करतो. 2026 या वर्षाची सुरुवात 3 राशींसाठी भाग्यशाली आहे. चला तर मग बघूया कोणत्या आहेत त्या 3 राशी. सर्वात पहिली आहे मेष. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीसाठी 2026 या वर्षाची सुरुवात अत्यंत शुभ राहील. कामावर तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचाही अपेक्षित पाठिंबा मिळेल. जर तुमचे काम चांगले असेल तर तुमचा पदोन्नतीसाठी विचार केला जाऊ शकतो. व्यवसायात गुंतलेल्या मेष राशीच्या लोकांना इच्छित करार मिळेल. तुम्ही कामासाठी प्रवास कराल जो आनंददायी असेल आणि नवीन संपर्कांना कारणीभूत ठरेल. नवीन नोकरीसोबतच नवीन जबाबदाऱ्या देखील येतील. नवीन वर्ष तुमच्यासाठी नवीन मार्ग, नातेसंबंध आणि काम घेऊन येईल. तुम्ही लग्न देखील करू शकता. त्यानंतर तूळ. ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीसाठी 2026 वर्षाची सुरुवात सकारात्मक परिणामांनी भरलेली असेल. तुमचे नाते सुधारण्यासाठी तुम्हाला कुटुंब आणि मित्रांशी संवाद साधावा लागेल. बेरोजगारांना रोजगार मिळू शकेल. तुमची कला कौशल्य सुधारेल. प्रिय व्यक्तीच्या आगमनाने तुमच्या घरात आनंदी वातावरण येईल. नोकरी करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. अविवाहितांसाठी लग्नाची व्यवस्था होऊ शकते. सर्व भीती नाहीशी होताना दिसेल. तुम्ही तुमच्या शत्रूवरही विजय मिळवाल. त्यानंतर मकर राशीला देखील खूप जास्त 2026मध्ये एक मोठी संधी उपलब्ध होईल.
कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडूनही अपेक्षित सहकार्य मिळेल. व्यवसायासाठी लांब किंवा कमी अंतराचा प्रवास शक्य आहे. तणाव कमी होतील. जर गुंतवणुकीतून इच्छित नफा मिळाला तर तुम्ही वाहन खरेदी करू शकता. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसाय अनुकूल राहील. बाजारातून पैसे काढण्यात यश मिळण्याची शक्यता आहे. लग्न शक्य आहेत. राजकारणात सहभागी असलेल्यांसाठी हा काळ एक सुवर्ण क्षण आहे. चला तर मित्रांनो, या 3 राशींसाठी 2026 हे एक सुवर्ण आणि एक नवीन संधी घेऊन येत आहे. तर मित्रांनो, मकर संक्रांत म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे, निराशेतून आशाकडे आणि दुःखातून समाधानाकडे जाण्याचा पवित्र प्रवास. या मकर संक्रांतीला सूर्यदेवाची कृपा तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येऊ. आणि आपल्याला फक्त एकच म्हणजेच की फक्त मकर संक्रांतीलाच गोड नाही बोलायचे, तर संपूर्ण वर्षभर सर्वांशी गोड बोलायचे आहे. चला तर मग सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.